नमस्कार, मी सुचित. आज माझा पहिला लेक्चर व आज आपण पाहणार आहोत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या इंजिनची हिस्ट्री. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन आलेले आहेत व इंजिनचा शोध हा गाड्यांच्या मध्ये या फिर ऑटोमोबाईलमध्ये खूप मोठी हे आहे. तसेच आपण पाहणार आहोत कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या वेळेवर कोणते शोध लावले गेले. ठीक आहे. तसाच सगळ्यात अगोदर 1712 ईस्वीमध्ये जेम्स वाट या शास्त्रज्ञाने स्टीम इंजिनचा शोध लावला. त्याच्यात तो कोळसा म्हणून वापर करत होता. कोयला म्हणून वापर करत होता. त्याला जाळून त्या पाण्याला बॉइलिंग टेम्परेचरवर आणून त्याची वाफेचा वापर तो सिलेंडरच्या पिस्टनमध्ये टाकून तो त्याचा वापर करून स्टीम इंजिनचा शोध लावला. तसेच त्याच्यानंतर 1770 ईस्वीमध्ये फ्रँकोइस निकोलस कुग्नट यांनी स्वयंचलित रस्त्यावर चालणारे गाड्या तयार केले. त्यानंतर आले 1789 ईस्वीमध्ये थ्री व्हीलरचे चलन आले व ऑटो रिक्षा वगैरे असे सारखे 30 किलोमीटर पर आवर रस्त्यावर चालणारे वाहन तयार झाले. तसंच त्याच्यानंतर त्या स्टीम इंजिनच्या ऐवजी 1876 ईस्वीमध्ये जर्मन इंजिनियर ऑटो यांनी 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचा शोध लावला. तसेच त्यानंतर 1880 ईस्वीमध्ये डिगल क्लार्क यांनी 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचा शोध लावला. त्यानंतर 1885 ईस्वीमध्ये बेंज यांनी बेंझाईन वेपरचा वापर करून पेट्रोल डिझेल या व्यतिरिक्त बेंझाईन वेपरचा वापर करून यांनी बेंझ इंजिन म्हणून शोध लावला. तसेच त्याच्यानंतर आलेले 1892 ईस्वीमध्ये रुडॉल्फ डिझेल ह्या शास्त्रज्ञांनी डिझेल म्हणून इंधन वापरून डिझेल इंजिनचा शोध लावला. तसेच 1930 मध्ये प्रसिद्ध पार्किन्स म्हणून पी सिरीज नावाचे इंजिन आले व ते सगळ्यात जास्त प्रचलित झाले. त्यांच्या नावावर पी सिरीज म्हणून सुरू करण्यात आले.